नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत अर्जुन आणि रविराज काकांनी आता इन्स्पेक्टर साहेबांच्या मदतीने 22 वर्षापूर्वीचा ॲक्सिडेंट पुन्हा घडवण्याची सगळी काही तयारी सुरू केलेली असते. तर इकडे आता साक्षी हॉलमध्ये येताच आता सचिनचा मोबाईल तिला टेबलवरती दिसू लागतो. तर आता लगेच साक्षी मनाशीच म्हणू लागते, एकदा मी याचा मोबाईल चेक करून बघू का, असे म्हणत आता साक्षी तो मोबाईल हातात घेते आणि बघते तर त्यावरती 7 मिस कॉल्स आलेले असतात यस व्ही या नावाने. तेव्हा लगेच साक्षी म्हणू लागते, 7 मिस कॉल्स, एवढे फोन कुणाचे आले असतील, कोण असेल, मला बघावं लागेल, असे म्हणत आता साक्षी पटकन मोबाईलचे लॉक उघडू लागते. कारण तो नंबर कुणाचा आहे, कुणाचे फोन आले हे तिला चेक करायचं असतं. तेवढ्यात आता सचिन तिकडे येतो आणि लागतो, सॅम तू काय करतेस. आता मात्र लगेच साक्षी घाबरते आणि सचिनकडे बघू लागते. त्याच वेळेस आता तिने जो मोबाईलचा लॉक उघडलेला असतो त्याच समोर आता लगेच सायली वहिनीचा फोटो आलेला असतो, म्हणजे सायलीचे मिस कॉल्स असतात. तेव्हा लगेच आता पटकन सचिन तिच्या हातनं मोबाईल हिसकावून घेतो. तिला काही तो फोटो दिसलेला नसतो, त्यामुळे लगेच आता साक्षी म्हणू लागते, नाही ते 7 मिस कॉल्स देत होते ना, म्हणून म्हटलं कुणाचे फोन आहे, सायलेंट होता ना, म्हणून मी बघत होते. त्याच वेळेस आता सचिन लागतो, घाबरलीस, अगं मी सहज विचारतोय, जाऊ दे, तुला बघायचं होतं ना, बघितलं ना, मला वाटलं तू माझ्या मोबाईलमध्ये काही चेक करते की काय, माझ्यावरती वॉच ठेवू नये की काय हे चेक करत होतो मी. तेव्हा साक्षी म्हणू लागते, नाही. त्याच वेळेस सचिन म्हणू लागतो, ठीक आहे सॅम, एवढी का नाराज झालीस तू, जाऊ दे, आता एक स्माईल कर बरं. आता साक्षी ते स्माईल करून दाखवते. तर इकडे आता अर्जुन साईने आता अस्मीला सरप्राईज करण्यासाठी घरी मोठा प्लॅन केलेला असतो. आता घरात कोणीच नसतं, अस्मी एकटीच असते. विमलताई कुठे असे ती आवाज देऊ लागते, पण घरात कोणीच नसतं. तेव्हा लगेच अस्मिता म्हणू लागते, चला आज मला माझी कॉफी स्वतःलाच करावी लागते वाटतं, असे म्हणत ती किचनमध्ये येते आणि आता कॉफी करण्यासाठी शुगरचा डब्बा घेणार. तेच आता तिथे एक चिठ्ठी असते, ती चिठ्ठी आता अस्मी हातात घेते. तर त्यावर लिहिलेलं असतं, अस्मिताताई टेबल कॉर्नरजवळ या. आता ती लगेच टेबल कॉर्नरजवळ जाते. तर तिथे आता तिच्यासाठी एक छान गुलाबाचं फूल असतं आणि अजून एक चिठ्ठी असते, बाहेर पोर्चमध्ये. आता अस्मी बाहेर येते. बाहेर आल्यानंतर आता तिला सगळ्यांनी मोठं सरप्राईज दिलेलं असतं. तिच्या लहानपणापासूनचे सगळे फोटो तिथे लावलेले असतात. आता अस्मीसाठी मस्त तिला एन्जॉय करण्यासाठी सगळ्यांनी छान घरी कार्यक्रम ठेवलेला असतो आणि तिच्या आवडतीची पाणीपुरी मागवलेली असते. आता मात्र पाणीपुरी घेऊन सचिन आलेला असतो. सगळेजण खूप धमाल करत असतात, मस्त मजा मारत असतात. पण इकडे भामटी प्रिया, तिचा मात्र जळफळाट होत असतो. ती मनाशीच म्हणत असते, सायली अर्जुन एवढे एन्जॉय करतायत घरी, याचा अर्थ त्यांनी शोध घेणं बंद केले का त्यांच्या हाती काही पुरावा लागलाय, नेमकं काय झालं असेल, काहीच कळायला मार्ग नाहीये. तेव्हा लगेच ती अश्विनला म्हणू लागते, अश्विन बघ ना, सायली आणि अर्जुनने अस्मीसाठी एवढा मोठा प्लॅन केलाय बाहेर, सगळे घरचे मिळून आनंद साजरा करतात, पण आपल्याला बोलावंसं वाटलं नाही त्यांना. तेव्हा लगेच अश्विन म्हणू लागतो, नाही मला बोलावलं होतं, मगाशीच इमलताई आल्या होता. तेव्हा लगेच प्रिया म्हणू लागते, अरे बापरे, म्हणजे बघ, तुला बोलवण्यासाठी एका मोलकरणीला पाठवलंय त्यांनी. तेव्हा अश्विन म्हणू लागतो, तन्वी काय चालू आहे तुझं, अगं सायली बहिणीने मला 4 फोन केले होते, पण मी घेतले नाही, तरी त्यांनी मेसेज केला होता आणि मला हे सगळं कळवलं होतं. एवढंच नाही, मी घरी आल्यानंतर त्यांनी मला बाहेर फ्रेश होऊन या असंही सांगितलं होतं. अस्मिताईसाठी हे सगळं करतोय हेही त्यांनी मला कळवलं होतं, त्यामुळे बास झालं आता. तेव्हा लगेच आता इथे प्रिया म्हणू लागतो, रे बापरे, एका वहिनीबद्दल एका दिराचं कौतुक करणं झालं का, आजच्या दिवसासाठी एवढंच बास. आता अश्विनला राग येतो. तेव्हा लगेच तो आता तन्वीला म्हणू लागतो, बाद झालं, मी तुझ्या बाजूने बोलतो, सगळ्या घरच्यांशी माझे संबंध वाईट झाले फक्त तुझ्यामुळे, आणि तूच मला नावं ठेवतेस. तेव्हा प्रिया म्हणू लागते, कुणी मी सांगितलं होतं माझ्यासाठी घरच्यांबरोबर भांड नाही ना, मग माझ्यावरती आवाज चढवायचे नाही, असे म्हणत दोघांमध्ये भांडण जुंपलेले असतात. तेव्हा अश्विन लागतो, ठीक आहे, मला नाही ते थांबायचंच नाही, तूच थांब इकडे, असे म्हणत अश्विन आता आपला लॅपटॉप घेऊन इकडे बाहेर हॉलमध्ये येतो. सगळेजण आता मस्त गाण्याच्या भेंड्या खेळत असतात. आता लहानपणीच्या अस्मीच्या सगळ्या काही गप्पा चालू असतात. सगळेजण खूप आनंदात असतात. आता मात्र या आनंदात सहभागी होण्यासाठी अश्विनही आलेलं असतं. हे बघून सायली अर्जुनला खूप आनंद होतो. त्याच वेळेस आता लगेच विमलताई म्हणू लागतात, अश्विन दादा मी तुमच्यासाठी शेवपुरी काही आणू का. तेव्हा अश्विन म्हणू लागतो, फक्त शेवपुरी नाही,
पाणीपुरी रगडा सगळं काही आणा, आज मी मस्त एन्जॉय करणार आहे. आता मात्र सायली अर्जुनला खूप आनंद होतो, सगळेजण खूप खुश असतात. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये इथे आता रविराज काकांनी प्रतिमा आत्यांना ॲक्सिडेंट स्पॉटवर जाण्यासाठी नकार दिलेला असतो. पण आता प्रतिमा आत्यांची तयारी असते, जो काही भूतकाळ असतो त्याला सामोरं जायचं आणि नेमकं या भूतकाळाचं सत्य काय हे समोर आणायचं. आता मात्र तो ॲक्सिडेंट कसा झाला होता याचा इथे सीन रिक्रिएट कसा केला जाईल आणि त्यानंतर ऐपतचं सत्य समोर कसं येणार, सायली अर्जुन हे सगळं कसं घडवून आणणार हे आपण लवकरच बघूया. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.